पावसाळ्यात सकाळी चालणे की घरात व्यायाम, कोणता पर्याय खरंच उत्तम? नमस्कार मित्रांनो, ऑल अबाउट इन्फोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कल्पना करा, सकाळचे 6 वाजले आहेत, बाहेर हलका पाऊस पडतोय, हवेत गारवा आहे, झाडांची पानं पावसाच्या थेंबांनी चमकत आहेत. अशा सुंदर वातावरणात अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न येतो, आज चालायला जाऊ का? पण लगेच दुसरा विचार येतो, रस्ते ओले असतील, घसरलो तर, डास असतील, संसर्ग होईल का? त्यापेक्षा घरातच व्यायाम केलेला बरा का? अनेक लोक पावसाळा सुरू होताच त्यांची चालण्याची सवय बंद करतात, तर काही लोक कितीही पाऊस पडला तरी रोज चालायला जातात. पण खरोखर योग्य काय आहे? पावसाळ्यात सकाळी चालणे शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे का, की घरात व्यायाम करणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी आहे? आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आयुर्वेद काय सांगतो, आधुनिक विज्ञान काय सांगते, आणि शेवटी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता आहे हेही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम हे समजून घेऊया की पावसाळ्यात आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात. आयुर्वेदानुसार पावसाळा म्हणजे असा काळ जेव्हा शरीराची पचनशक्ती म्हणजेच अग्नी तुलनेने कमकुवत होतो. वातावरणातील आर्द्रता वाढते, वातदोष वाढण्याची शक्यता असते. अनेक लोकांना या काळात पोट फुगणे, अपचन, थकवा, सांधेदुखी, सर्दी, खोकला अशा समस्या जाणवू लागतात. याच काळात रोगप्रतिकार शक्तीही काही प्रमाणात कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात शरीर सक्रिय ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण प्रश्न असा आहे की सक्रिय कसे राहायचे, चालून की घरात व्यायाम करून? चला आधी चालण्याबद्दल जाणून घेऊया. सकाळी चालणे हा जगातील सर्वात सोपा, स्वस्थ आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. जेव्हा आपण चालतो तेव्हा शरीरातील मोठ्या स्नायूंचा वापर होतो, हृदयाचे कार्य सुधारते, रक्ताभिसरण वाढते, फुफ्फुसांची कार्यक्षमता चांगली राहते. विशेष म्हणजे पावसाळ्यातील गार आणि स्वच्छ वातावरणात चालल्याने मनालाही खूप ताजेतवाने वाटते. अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की नियमित चालल्यामुळे ताण कमी होतो, झोप सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि मधुमेह व हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. सकाळी हिरवाईत चालताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते. घरात बसून मोबाईल पाहण्यापेक्षा निसर्गात काही वेळ घालवणे मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. मात्र पावसाळ्यात चालण्याचे काही धोकेही आहेत. रस्ते ओले असतात, घसरण्याचा धोका वाढतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गुडघेदुखी असलेले लोक किंवा संतुलनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक असते. काही ठिकाणी पाणी साचलेले असते, अशा ठिकाणी डासांची पैदास वाढलेली असू शकते. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. कधीकधी चालताना अचानक जोरदार पाऊस सुरू होतो आणि शरीर पूर्ण भिजते. ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहिल्यास सर्दी, ताप किंवा इतर संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणूनच पावसाळ्यात चालणे फायदेशीर असले तरी ते योग्य काळजी घेऊनच करणे आवश्यक आहे. आता घरातील व्यायामाबद्दल बोलूया. अनेक लोकांना वाटते की घरात व्यायाम म्हणजे फक्त जिम उपकरणे असली पाहिजेत, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. घरात अगदी कमी जागेतही उत्कृष्ट व्यायाम होऊ शकतो. जागेवर चालणे, स्क्वॉट्स, सूर्यनमस्कार, योगासने, स्ट्रेचिंग, प्राणायाम, स्टेपिंग, हलके कार्डिओ व्यायाम यामुळे संपूर्ण शरीर सक्रिय राहू शकते. घरातील व्यायामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षितता. ना घसरण्याचा धोका, ना पावसाचा त्रास, ना वाहतुकीची चिंता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, हृदयविकार असलेले लोक किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी घरातील व्यायाम हा अधिक सुरक्षित पर्याय असू शकतो. याशिवाय वेळेचीही बचत होते. बाहेर जाणे, परत येणे यासाठी अतिरिक्त वेळ लागत नाही. पण घरातील व्यायामालाही काही मर्यादा आहेत. अनेक लोक 2-3 दिवस उत्साहाने व्यायाम करतात आणि नंतर कंटाळा येतो. घरातील वातावरणामुळे सातत्य टिकवणे कठीण जाते. कधी मोबाईल, कधी टीव्ही, कधी इतर कामे, यामुळे व्यायाम अर्धवट राहतो. तसेच निसर्गाच्या सानिध्यात मिळणारी मानसिक ताजेतवानेपणाची भावना घरात कमी प्रमाणात मिळते. म्हणूनच दोन्ही पर्यायांचे फायदे आणि मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नेमके कोणासाठी कोणता पर्याय योग्य आहे? जर तुमचे वय कमी असेल, तुम्ही निरोगी असाल, तुमच्या परिसरात सुरक्षित आणि स्वच्छ चालण्याचा मार्ग असेल, पाऊस खूप जोरात नसेल आणि योग्य शूज वापरत असाल, तर सकाळी चालणे हा उत्कृष्ट पर्याय आहे. मात्र जर रस्ते घसरडे असतील, वारंवार मुसळधार पाऊस पडत असेल, तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल, वय जास्त असेल किंवा संसर्गाचा धोका टाळायचा असेल, तर घरातील व्यायाम अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. खरं तर हा वॉकिंग विरुद्ध होम वर्कआउट असा प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे, तुम्ही नियमितपणे कोणता पर्याय ठरू शकता? कारण शरीराला फायदा सातत्याने हालचाल केल्याने होतो. एक दिवस 2 तास चालून आणि पुढचे 4 दिवस काहीच न करता फायदा होत नाही. दररोज 30 ते 45 मिनिटे नियमित हालचाल करणे जास्त महत्त्वाचे आहे.
आता पावसाळ्यात चालताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. घसरणार नाहीत असे चांगल्या गुणवत्तेचे शूज वापरा. पाणी साचलेल्या ठिकाणी चालणे टाळा. डासांपासून बचावासाठी योग्य कपडे वापरा. भिजलात तर घरी आल्यावर लगेच कोरडे कपडे घाला. ओल्या मोजांमध्ये जास्त वेळ राहू नका. ताप, खोकला किंवा अशक्तपणा असल्यास विश्रांती घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराचे संकेत ऐका. आता निष्कर्ष पाहूया. पावसाळ्यात सकाळी चालणे हे मन आणि शरीर दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर आहे, पण ते सुरक्षित परिस्थितीतच केले पाहिजे. जर हवामान खराब असेल, रस्ते धोकादायक असतील किंवा आरोग्याच्या काही समस्या असतील तर घरातील व्यायाम हा उत्तम पर्याय ठरतो. म्हणून वॉकिंग की होम वर्कआउट याचे एकच उत्तर नाही. तुमच्या आरोग्यानुसार, वयानुसार, परिसरानुसार आणि सुरक्षिततेनुसार योग्य पर्याय निवडणे हेच सर्वात शहाणपणाचे आहे. लक्षात ठेवा, पावसाळ्यात व्यायामाचा प्रकार महत्त्वाचा नाही, महत्त्वाची आहे ती तुमची नियमितता. कारण दररोज शरीराला हालचाल दिली तरच आरोग्य चांगले राहते. मित्रांनो, तुम्ही पावसाळ्यात चालायला जाता की घरात व्यायाम करता? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्यविषयक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी ऑल अबाउट इन्फो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.